सॉलिड फूड जर्नी याच्यातला एपिसोड नंबर आपण 6 आज बघणार आहोत. आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत 6 महिन्याच्या बाळाचा डाएट चार्ट काय असावा. हा जो डाएट चार्ट मी बनवलेला आहे तर पहिल्या वीक पासून तर शेवटच्या वीक पर्यंत तुम्हाला कोणते पदार्थ द्यायला हवे. हा डाएट चार्ट मी माझ्या मुलीबरोबर यूज केलेला आहे. एकदम युजफुल असा डाएट चार्ट आहे. पहिल्या वीक पासून तर शेवटच्या वीक पर्यंत तुम्हाला कुठले पदार्थ इंट्रोड्यूस केले पाहिजे असे टप्प्याटप्प्याने सगळे पदार्थ मी याच्यामध्ये सांगितलेले आहे. हा अशा पद्धतीने डाएट चार्ट बनवलेला आहे. 4 वीकचा म्हणजे 6 महिन्यामधले जे 4 वीक असतात त्या वीकचा डाएट चार्ट आहे. आणि तुम्ही याच्यामध्ये बघू शकता की प्रत्येक पदार्थ हा 2 दिवस इंट्रोड्यूस केलेला आहे. याचं कारण असं, जर जो पदार्थ आपण बाळाला देतो तो बाळाला पचतोय की नाही हे 2 दिवसामध्ये समजतं, म्हणून प्रत्येक पदार्थ हा 2 दिवस आपण इंट्रोड्यूस केलेला आहे. तर पहिल्यांदा आपण बघूया की पहिल्या वीकमध्ये काय दिलेलं आहे. पहिल्या वीकमध्ये 2 दिवस म्हणजे ज्यावेळेस आपण सुरुवात करतो त्यावेळेस तुम्हाला कॅरेटची प्युरी इंट्रोड्यूस करायची आहे, गाजराची प्युरी, याच्यामध्ये काही ऍड करायचं नाही, साखर ऍड करायची नाही, मीठ ऍड करायचं नाही. जी फ्रूटची प्युरी द्यायची आहे तशीच्या तशी उकडून तुम्हाला द्यायची आहे. पहिले 2 दिवस आपण कॅरेटची प्युरी दिली, दुसरे 2 दिवस आपण ऍपलची प्युरी दिली, दुसरे 2 दिवस आपण बनानाची प्युरी दिली, त्याच्यानंतर आपण चिकूची प्युरी दिली. चिकूची प्युरी दिल्यानंतर 2 दिवस पंपकिनची प्युरी द्यायची आहे, म्हणजे भोपळ्याची प्युरी पण तुम्ही देऊ शकता शिजवून. आता ह्या सगळ्या 1 आठवड्याभर ह्या सगळ्या फळांच्या प्युरी दिल्यानंतर मग आपण बाळाला मूग डाळ इंट्रोड्यूस करणार आहे. बघू शकता दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण मूग डाळ इंट्रोड्यूस केलेली आहे. आता मूग डाळाची पेस्ट बनवताना एक काळजी घ्यायची आहे. ज्यावेळेस तुम्ही मूग डाळाची पेस्ट बनवता, मूग डाळ ही तुम्हाला 2 तास आधी भिजवून घ्यायची आहे. जर ही तुम्ही भिजवून घेतली तर याच्यामध्ये जर बाळाला काही गॅस वगैरे होणार आहे तर गॅस वगैरे होणार नाही. प्युरी बनवताना एक काळजी घ्यायची आहे, त्याच्यामध्ये सॉल्ट वगैरे मीठ वगैरे ऍड करायचं नाही, फक्त थोडासा हिंग आणि जिरेपूड तुम्ही ऍड करू शकता. यांनी बाळाला ते बाधणार नाही, म्हणजे बाळाला यांनी गॅस वगैरे होणार नाही. ही मूग डाळ आपल्याला 2 दिवस इंट्रोड्यूस करायची आहे. मूग डाळ दिल्यानंतर पपयाची प्युरी का दिलेली आहे, जर मूग डाळ बाळाला जर बाधली आणि काही पोट दुखलं तर ते पोट साफ होण्यासाठी पपयाची प्युरी हे काम करते. त्याच्यामुळे तिसरा मूग डाळ दिल्यानंतर तुम्हाला पपयाची प्युरी द्यायची आहे. तिसऱ्या वीक मध्ये तुम्हाला राईसची प्युरी इंट्रोड्यूस करायची आहे, भाताची प्युरी बनवायची आहे. ती 2 दिवस भात दिल्यानंतर त्या भातामध्ये तुम्ही ऍपल शिजायला टाकू शकता, त्याची प्युरी तुम्ही बनवू शकता. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला डाळ खिचडी द्यायची आहे. आता तुम्ही मूग डाळ पण दिली, राईस पण दिला, दोन्ही पण बाळाला छान पचतंय, मग तुम्ही बाळाला खिचडी देऊ शकता. मग 4थ्या आठवड्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या खिचडी बनवून देऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्ही पालक ऍड करा, त्याच्यामध्ये दुधी भोपळा ऍड करा. 3-4 दिवस तुम्ही बाळाला डाळ खिचडी देत आहेत, मग त्याच्यानंतर तुम्ही हलकं म्हणून पोह्याची प्युरी देऊ शकता आणि त्या पोह्याच्या प्युरीमध्ये थोडीशी ड्रायफ्रूटची पावडर तुम्ही ऍड करू शकता. तर असा होता सगळा डाएट चार्ट. कसा वाटला मला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. जर हा स्पष्ट दिसत नसेल तर तुम्हाला डीएम मध्ये हवा असेल तर चार्ट असं टाईप करा, तुम्हाला डीएम मध्ये भेटून जाईल. ते 8-9 महिन्याच्या बाळाचा डाएट चार्ट जर हवा असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी आपल्या इंस्टाग्राम पेजला आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन आई झालेले असेल तर नक्की सबस्क्राईब करा.